नमस्कार. आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजची ही विशेष अशी पत्रकार परिषद. पहिल्यांदा आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्या विषयानं आजची ही पत्रकार परिषद होते तो विषय आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुकुळवाड जिल्हा परिषद गटातून उमेदवारीच्या बाबतीमध्ये ज्या उलटसुलट चर्चा नागरिकांच्यामधून आहेत आणि खास करून ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून कुकुळवाड गट ही आमची मक्तेदारी आहे किंवा जहागिरी आहे अशा स्वरूपाचं स्वयंघोषित अजून कुठल्याही पक्षाचा उमेदवार फायनल नसताना स्वतः मीच उमेदवार आहे अशा स्वरूपाचा थैथयाट करून जे फिरतायत आणि त्यांनी काही वक्तव्य केली आणि त्या वक्तव्याचा या ठिकाणी समाचार घेणं किंवा त्या पद्धतीची भूमिका घेऊन आज या ठिकाणी आम्ही सगळेच प्रमुख कार्यकर्ते खास करून या कुकुळवाड गटाची जबाबदारी ज्यांच्यावरती आमच्या नेत्यांनी सोपवली होती ते अरुणाबा गोरे, आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी गोरड, लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, मार्केट कमिटी चेअरमन ब्रह्मदेव पुकळे, डॉक्टर आनंदराव खरात, आमचे सरपंच जेडगे, आमचे मोहन शेठ कदम सेनुडे सरपंच सचिन होनमाने, या ठिकाणी सगळेच या ठिकाणी आमच्या धनगर समाजातील, लोणारी समाजातील, मराठा समाजातील आणि इतर रामोशी जे काय आहेत ते सर्व जाती धर्मातील सर्वच प्रमुख आमच्या या गटातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला मुद्दाम म्हणून या ठिकाणी आज या वक्तव्याचा पहिल्यांदा निषेध करायचा आहे की पाठीमागं काही दिवसापूर्वी जे स्वयंघोषित उमेदवार म्हणून फिरत आहेत अनिल देसाई यांनी एक आव्हान दिलं होतं की गोरे यांनीच उमेदवारी करावी आणि खास करून या राज्याचे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पाहिजे तर त्यांनी उमेदवारी करावी. मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आव्हान कुणाला देत आहे. अशी आव्हानं पेलणं आणि त्या आव्हानाला धूळ चारणं हा ज्यांची आवड आहे, पॅशन आहे, अनेकांनी त्यांना आव्हानं दिली आणि त्यांची आव्हानं तितक्याच ताकदीनं परतवून आपली विजयी पताका सगळ्या महाराष्ट्रामध्ये फडकवत आहेत. अशा नेतृत्वाला आणि ज्या नेत्यानं या मान तालुक्याचा स्वाभिमान सन्मान वाढवला त्यांना आव्हान दिलं आणि कुठंतरी चुकीचा प्रचार की तिथं धनगर समाजाला डावलं जातं आहे, लोणारी समाजाला डावलं. एकीकडं तुम्ही सांगताय की गोरेने मैदानात यावं आणि एकीकडं पुन्हा कशासाठी तुम्ही अशा स्वरूपाचं पळपुटेपणाचं धोरण घेताय. कुठंतरी काडी लावण्याचं काम धनगर समाजाला डावलं, लोणारी समाजाला डावलं, मराठा समाजाला डावलं असं न होता या ठिकाणी आज काल भाऊ आले होते याच ठिकाणी काल आम्ही बसलो आणि आम्ही सगळे प्रमुख मंडळी या गटातील होतो. आम्ही भाऊंना विनंती केली की भाऊ यांना आपल्याला आव्हान दिलेलं आहे की गोरेंनीच यावं तर आमची मागणी आहे, नाहीतरी या गटाची पालकत्व किंवा या गटाची जबाबदारी, या गटामध्ये विकास कामं असतील जी जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागं अरुणाबाच्या रूपानं जी ताकद उभी होती. आम्ही भाऊंना मागणी केली की भाऊ आव्हानच दिले तर आता या गटातून गोरेच लढणार आणि ते गोरे दुसरे तिसरे कोणी नसून अरुण आबा गोरे हेच असतील हे ठामपणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भाऊंना त्या ठिकाणी मागणी केली. भाऊंनी त्या ठिकाणी आग्रह धरला होता, मी असेल अनेक एक दोघांच्या बाबतीमध्ये आग्रह होता आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं की उमेदवार इथलाच असेल, परंतु जर आव्हानच दिले तर ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावोगावच्या सगळ्या सरपंच असतील, प्रमुख आमचे कार्यकर्ते असतील, त्यांनी भाऊंना आग्रह धरला आणि भाऊनी एकदा स्वीकारलं. चला ठीक आहे, एकदा म्हणतोय ना तर बघूच. आणि या ठिकाणी आम्ही स्वतःहून आम्ही सगळे या ठिकाणी साक्षीदार आहोत. काल भाऊंना आम्ही मागणी केली, भाऊंनी काल ती स्वीकारली नाही. आज आम्ही सकाळी पुन्हा भाऊंच्या निवासस्थानी त्या ठिकाणी गेलो आणि पुन्हा एकदा भाऊंना सांगितलं की नाही भाऊ एकदा बघायचंच आहे, एकदा आव्हान दिले तर ते आव्हान आपण स्वीकारले आणि अरुणाबाच्या रूपानं या ठिकाणी आव्हान आम्ही मागणी केली आणि भाऊनी ती स्वीकारली. मी आपणा सर्व पत्रकारांच्या साक्षीनं आणि यातल्या आमच्या सगळ्या प्रमुख
कार्यकर्त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की या गटातून जिल्हा परिषदेसाठी अरुण आबा गोरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. उमेदवारीच्या बाबतीमध्ये आता कोण शिवाजीराव शिंदेला कोण फोन करतोय, कोण कुणाला फोन करतोय, कोणतरी चुकीच्या बातम्या उमेदवाराने आमच्याकडे खंत बोलून दाखवली, आम्हाला डावललं जाते. कुठल्याही उमेदवारानं कुणीही खंत बोलून दाखवलेली नाही. या ठिकाणी अरुण आबा गोरे हे उमेदवार असणे म्हणजेच आम्ही आहोत. या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यानं ज्या ज्या कामाची मागणी केली, कुठल्याही विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठेही आमचा नेता कमी पडणार नाही, आमची पार्टी कमी पडणार नाही. आणि त्यामुळे उमेदवार कोण आहे त्यापेक्षा जिल्हा परिषद कुकुळवाड गट हा आता एक हाती आम्हाला जिंकायचा आहे. आणि जे आव्हान ज्यांनी केले त्या आव्हानाला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षमपणे अरुणाबा हे उमेदवार नसून आम्ही सर्व उमेदवार आहेत अशा स्वरूपाचे आम्ही अरुणाबा हे निमित्त मात्र आहेत, परंतु आम्ही त्या ताकदीनं हा गट जिंकून आणू अशा स्वरूपाचा आज आपणाला सांगू इच्छितो. धन्यवाद. अशा स्वरूपाची पण काही बातम्या लागल्या, त्या अनुषंगाने पण मला या ठिकाणी सांगायचं आहे. जे दुसऱ्याला उपरा म्हणतायत ते मुळातच या गटामध्ये उपरे आहेत, मुळात या गटामध्ये उपरे आहेत. आणि ह्या उपऱ्यांनी इथून जाऊन गोंदवल्यामध्ये उमेदवारी केली त्यावेळेस तुम्हाला कोणी उपरं म्हटलं? कारण हा जिल्हा परिषदेचा निवडणूक आहे आणि या गटातला कुठलाही नागरिक खटावमध्ये, फलटणमध्ये, साताऱ्यामध्ये, कराडमध्ये कुठंही जाऊन जिल्ह्यामध्ये उभा राहू शकतो. मुळात लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण बघतोय कातर खटावला अभयदादा जगताप त्या ठिकाणी फिरत आहेत उमेदवारी म्हणून. म्हणजे अशा स्वरूपाची चुकीची बातमी केली तर त्या पद्धतीचे लोकांच्या मध्ये कुठलीही ह्या बोलतापेला कोणी बळी पडणार नाही. तो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी उपरे नाहीत. त्यांचा या मतदारसंघाशी कनेक्ट आहे, गावागावामध्ये काम आहे. आणि त्यामुळे उपरा हा जो शब्द आहे तो मुळात त्यांनी पुन्हा वापरू नये. कारण तुम्ही मुळातच इथंच उपरे आहात. तुमचं पथक फिरतं इथं आले आणि अजून तुम्ही कुठं कुठं फिरत जाणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आपण आता ती भाषा उपरेपणाची किंवा उपरा ही भाषा वापरू नये. हे उपरे नसून या जिल्ह्यातले सुपुत्र आहेत. जिल्ह्यातला सुपुत्र कुठल्याही गावचा सामान्य खेड्यातला नागरिक जिल्ह्यामध्ये कुठेही जाऊन उभा राहू शकतो हे पहिल्यांदा आपण निश्चित केलं पाहिजे.